नमस्कार. मी DS लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्वात महत्त्वाचं सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण जोरात आहे. कारण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या 15 जानेवारीला होत आहेत आणि त्याच्या प्रचाराची रणधुमाळी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. त्यासोबतच एक चर्चा मात्र सध्या आता महाराष्ट्राच्या काही वृत्तपत्रातून, काही मीडियातून पसरताना दिसते. ती म्हणजे आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्या अगोदर क्लिअर करू आपण. सध्या महाराष्ट्रामध्ये जे 3 पक्ष आहेत, जे महत्त्वाचे आणि बाकी इतर पक्षही आहेत, पण कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत युती करून लढत आहे हे सध्या कळायला मार्ग नाही. कुठे एकमेकाविरुद्ध लढत आहेत, कुठं युती करून लढत आहेत, कुठं तर महाविकास आघाडीच्या घटकपक्षा बरोबर लढत आहेत, म्हणजे युतीमध्ये लढत आहेत. तर सध्या महाराष्ट्रातला कोणता पक्ष स्वतंत्र आहे आणि कोणती युती आहे हे कळायला मार्ग नाही. पण त्यासोबतच एक चर्चा मात्र जोरात होते. पुण्यामध्ये पिंपरी नगरपालिका जी आहे पिंपरी चिंचवडची, तर यामध्ये राष्ट्रवादीची दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं एक चर्चा जोर धरताना दिसते की शरद पवार NDAमध्ये सामील होणार 16 तारखेनंतर. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल, रोहित पवारांना राज्यात मंत्रिपद मिळेल आणि NDAमध्ये पवारसाहेब सामील होतील, अशी चर्चा आता जोर धरताना दिसते. पण ही चर्चा गेल्या 10 वर्षापासून आहे आणि ज्या वेळेस कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थोडं काही वर खाली होतं, त्यावेळेस ही चर्चा उधाण घेताना आपल्याला पाहायला मिळते. पण रिॲलिटी काय, याविषयी सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावरती सुप्रिया सुळेंचं स्पष्ट मत होतं की बारामतीकरांनी मला फार विश्वासाने निवडून दिलेलं आहे, त्यामुळे पहिलं माझं काम बारामतीचा विकास. पण त्यांनी पण हे सांगितलं की ह्या चर्चा तर प्रत्येक वेळेस होतात आणि आपणही पाहतो की ह्या चर्चा होतात. पण खरोखर शरद पवार NDAमध्ये जाऊ शकतात का, NDAमध्ये जातील का आणि त्याची शक्यता किती आहे, असा जर प्रश्न जर एक सामान्य म्हणजे जनतेने केला, तर याचं उत्तर आहे की आज ना उद्या शरद पवार हे NDAमध्ये जाण्याची शक्यता दाट आहे. कारण याचे वेगवेगळे आहेत. हे येणाऱ्या काळामध्येच आपल्याला याचे कारण पण कळणार आहेत. तरी पण मी सांगून ठेवतो, शरद पवार NDAमध्ये गेले तर त्यांचा सर्वांगीण बाजूने विकासच होणार आहे. यांनी सर्वांगीण बाजूने त्या पक्षाचा, शरदचंद्र पवारसाहेब पक्षांचा फायदाच आहे. कारण शरद पवार साहेबाचं राजकारण हे कधी कोणाला कळलं नाही आणि कधी कोणाला कळू शकणार नाही असं लोक म्हणतात, ते सत्यच आहे. पण येणाऱ्या काळामध्ये जर असं झालं की शरदचंद्र पवार साहेबाचा पक्ष जर NDAमध्ये सामील झाला, तर NDAची बाजू महाराष्ट्रामध्ये कशी भक्कम होऊ शकते आणि त्यासोबतच मग ह्या सगळ्या 4ही महायुतीमधल्या पक्षाची काय दमकोंडी होऊ शकते, मग याच्यामधलं बाहेर कोण फेकल्या जाणार, याशी अनेक प्रश्न इथं उपस्थित होतात. पण येणाऱ्या काळामध्येच कळणार आहे की शरद पवारसाहेब NDAमध्ये सामील होतील का, सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळेल का, रोहित पवार महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिपद मिळेल का. ह्या सर्व गोष्टी काल्पनिक असल्या तरी ह्या गोष्टीची चर्चा महाराष्ट्रामध्ये सध्या. यावरती आपल्याला काय वाटतं, आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जय